श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायात वाढले. द्वादशोध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रति कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले विरतशी. खिन्न झाला चोळाप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मज हुनी तया बाळाप्पा प्रिय असे झाला. वर्तले ऐसे वर्तमान बाळाप्पा एकनिष्ठा धरण स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीत असे. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी तया ते एके समयासी काय बोलते समर्थ. निर्लज्जासी सनिद्ध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळाप्पाचे मन स्वामी विने दैवत अन्य नसेची थोरिया जगी. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेत तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्याव्यावर त्याची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होतो तिचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळाप्पा ते उठवले. श्री ते धरून या करी घेऊन गेले बाहेरी पाहून या ऐशी परी बाई अंतरी कोपली. म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा अधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला. तै पासूनी बाळाप्पासी त्रास देत अहर्निशी गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा भोवत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. पोन्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावा जे चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे एकोणी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळाप्पाचे त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे एकोणी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे जवाब दितला चोळाप्पाने बाळाप्पा देते तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची एकोणी कृती राग आला राणीप्रती सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणतसे. पहिलेच होते बाईच्या मनी साह्य झाली आता राणी सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळाप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी धन प्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होतसे. असो एके अवसरी काय झाले नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी तयाची करून या झोळी समर्थे करी घेतली. अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षण 100 गंती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळाप्पा तुझे फिटले रीन स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामी जवळी पातले. त्यांनी उठवून चोळाप्पासी आपण बैसले स्वामीपाशी चोळाप्पाच्या मानसी दुःख पार झाले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलती चोळाप्पा ते काही न देती नेतरी घेती हिरावूनी. चोळाप्पासे दूर केले बाईसी वरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागावून दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते एकोणी बाळाप्पासी दुःख झाले मानसी सोडूनी स्वामी चरणासी म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार झाली असता रात्र बाळाप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी बाळाप्पा येतो या समयासी अंतर्ज्ञानी समर्थांसी तत्काळ विदित झाले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्यांसी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी
तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शनायत हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानिनाशी झाली. सुंदरा बाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या धाविती. जे कोणी दर्शनायत त्यांसी बाई द्रव्य मागत. धन धान्य साठवित अशा प्रकारे करुणी. बाईची कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी. बाईने राहावे दुरी श्री चरणांपासूनी. परी राणीची प्रीती बाईवरी होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीसी विहोनी तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एकेदिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे करून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत उर बळवूनी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंच नेमुनी व्यवस्था केली असेन रूपराय. मग सेवा करावयासी घेऊनी गेले बाळाप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातूनी. बाळाप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगोन. करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळाप्पा राहत. श्री पादुकांची पूजा करीत निराहार राहुनी. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळाप्पा श्रेष्ठ. तयांवरी श्री समर्थ करीत होते प्रेम भाऊ. दृढ निश्चयाने भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यांवरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा. एका श्रोत देऊनी चित्ता जेने निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाची स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत. त्रयोदशोऽध्याय गूढः इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.